हाय हॅलो, मी नेहा, तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आज आपण एका छोटा आलू पराठा बनवणार आहे, मीडियम साईजवाला, टिफिनला आणि झटपट असा नाश्त्याला होणारा। त्यासाठी मस्त कांदा फ्राय करून घेतला, त्यानंतर हिरवी मिरचीची आणि लसणाची पेस्ट टाकून घेतली, हळद, मीठ आणि धना पावडर टाकून मस्त फ्राय करून घेतलं। त्यानंतर उकडलेले बटाटे टाकले मीडियम साईजचे, ते पण फ्राय करून घेतले। त्यामध्ये मस्त मॅश करून आणि चांगले कालवून वगैरे घेतले, फ्राय केले। आणि ते पण आहे ना मॅशरने आहे ना ते म्हणजे बारीक अशी हे व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी मस्त मॅश केले। त्यानंतर मस्त ते कालवल्यानंतर आहे ना पोळी लाटायची, मस्त छान खूप मोठी अशी पोळी लाटून घ्यायची, बारीक पातळ अशी पोळी लाटायची, पातळ पोळी लाटून घ्यायची। त्यावरती मस्तपैकी ना बटाट्याची चटणी टाकायची आपल्याला, आणि ती पण आहे ना खूप मस्त अशी पूर्ण पोळीला पसरून लावायची आपली ती चटणी। हे बघा मी कशी लावते, तशा प्रकारे पूर्ण चटणी पसरून लावून घ्यायची आणि ती आहे ना रोल करून घ्यायचा आपण, मस्त छान असा रोल करायचा आणि पूर्ण असा नीट रोल करून घ्यायचा, म्हणजे निघायला नाही पाहिजे आपली पोळी, फाटायला पण नको तशी। आणि मग नंतरून आहे ना कट करून घ्यायचं। ते कट केल्यानंतर आहे ना मी जसे ते पीसेस आहे ना असे प्रेस करून हे करून घेतले ना, तशा प्रकारे तसे प्रेस करून घ्यायचे ते, म्हणजे छोटे आपले आलू पराठा होऊन जातात मीडियम साईजवाले, मस्त असे करून घ्यायचे। त्यानंतर आहे ना तव्यावरती मस्त तेल टाकायचं गरम झालेल्या तव्यावरती, आणि ते एक एक मस्त फ्राय करून घ्यायचे। मी असे एका वेळेस मी 4 केले, छान असे मस्त फ्राय करायचे। आणि ते ना मस्त आलटून पलटून मस्त फ्राय करायचे, आणि खूप असे क्रंची होऊन जातात, आणि पोरांना टिफिनला खूप आवडतं अशा प्रकारे केलेले पराठे। आणि ते मस्त सॉस बरोबर वगैरे खायला खूप छान। आणि हे बघा किती मस्त झालेले होते। तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। बाय, भेटू पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये असंच छान छान रेसिपींबरोबर।